शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, पण त्याच्यात असे अटी निकष नियम लावलेत आणि तार खायचा खेळ केलाय की यामुळं बऱ्याच शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. आता तुम्हाला सांगतो, 2019चा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला फक्त 50,000 रुपये भेटणार आहेत. आता मला सांगा, जर त्या शेतकऱ्याकडे 3-4 लाख रुपये कर्ज असेल तर त्या 50,000साठी वरची रक्कम त्यानं कुठून आणायची? आणि जर वरची रक्कम त्याच्याजवळ असती तर त्यानं तुम्हाला कर्जमाफी कशाला मागितली असती? बरोबर आहे का नाही? मग याचमुळं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांनी पंढरपूरला आजपासून अन्नत्याग आंदोलन फक्त शेतकऱ्यासाठी उभं केले. आता याच्यात काही शहाणे काय डोकं लावते? ते विरोधी पक्ष म्हणून त्यानं आंदोलन उभं केले. ते कोणी असू, आता एरही मला सांगा, काँग्रेस विरोधी पक्ष पुन्हा दुसरे आहेत, हे कुठं काही करायलेत का? काहीच करीनत. मग जर ते रोहित पवार शेतकऱ्यासाठी अन्नत्याग आंदोलन करीत असतील तर शेतकऱ्यानं आपल्या शेतकऱ्यासाठी करायलेत म्हणून पाठिंबा देणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पटत असेल तर कमेंट करून सांगा, आणि तुमचा पाठिंबा आहे का नाही ते सुद्धा सांगा. कारण या आंदोलनामध्ये नेमके त्याच्या काय काय मागण्या आहेत आणि तुम्हाला आंदोलनात जाण्यासाठी नेमकं आंदोलन कुठं होणार आहे त्याबाबत सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मात्र आपली माहिती जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला ही माहिती शेअर करा. आता थोडक्यात त्याच्या ज्या काही मागण्या आहेत या आंदोलनाच्या, तर या मागण्या तुम्हाला वाचून दाखवतो. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी द्यावी अशी त्यानं मागणी केली. एकवेळ समझोतामध्ये म्हणजे OTS 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी. त्यानंतर 2 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न टाकता सरकारने सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपये कर्ज आहे आणि त्याला 2 लाख रुपयाचा जर फायदा मिळवायचा, तो लाभ मिळवायचा कर्जमाफीचा, तर त्याला वरून 1.5 लाख भरणं आहे का नाही? त्याच्यामुळं ती सुद्धा अट रद्द करून टाका आणि डायरेक्ट 2 लाख रुपयाचं त्याचं कर्ज माफ करा अशी ही मागणी आहे. त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करायची. त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्राअभावी 2017च्या कर्जमाफीचा लाभ रखडलेल्या 6,56,00,000 शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून, हे लय महत्त्वाचं आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त आपण या आंदोलनाला जाणं गरजेचं आहे, कारण पीक विमा लय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही यावर्षी पाहिलं असेल, फक्त एकच ट्रिगर होता म्हणून शेतकऱ्याला पीक विमा कमी मंजूर झाला. बरं, कमी झाला तर झाला, पण जो झाला तो बी द्याला नाही. त्यानंतर पेरणीपूर्व कर्ज खात्याचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल. आता तसं पाहिलं तर जो पीक विमा राखडलेला आहे का, जुने बरेच राखडलेले आहेत, पण आता हे ताथा 2025चा हे शेतकऱ्याच्या खात्यात पेरणीच्या आधी येणं लय गरजेचा होता, तेव्हा आला नाही. आणि तुम्ही पाहिले या कर्जमाफीचा खेळ गेल्या 4 महिन्यापासून चाललाय. ऐन पेरणीच्या टायमात आणला का नाही? म्हणजे शेतकऱ्यांनी इकडं पेरायला गुतायचं का, इकडं आपलं नाव यादीत आलं का, ते आधार प्रमाणीकरण करायचं का, म्हणजे सगळं शेतकऱ्याला गुंतून टाकायचा कार्यक्रम. म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असंच ह्या सरकारचं धोरण दिसायले. आता या पंढरपूरच्या आंदोलनाला कसं जायचंय तर हे बघा, आंदोलन स्थळी जाण्याचा मार्ग सुरुवात श्री संत गाडगे बाबा मठ, स्टेशन रोड, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, त्यानंतर चौफाळा, पश्चिम द्वार, नामदेव पायरी. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून
बाहेरूनच दर्शन घेतले जाईल, मंदिर प्रदक्षिणा होईल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ हे आंदोलन स्थळ असणार आहे. कर्जवसुली नकोय, कर्जमाफी हवी, विनाअट सरसगट कर्जमाफी हवी. तर अशा या रोहित पवार यांच्या मागण्या आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे आणि आपण तिथं शेतकरी म्हणून जाणं खूप गरजेचं आहे. मात्र जास्तीत जास्त संख्येने जा एवढीच विनंती करतो. जय जवान जय किसान.